बैठक निर्णायक ठरेल, निर्णय होईल? सरकारला जर कुठंतरी ओबीसी समाजाची काळजी असेल तर सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतात आणि निर्णय घेणं काही मोठी गोष्ट नाही. निर्णय काय, ओबीसीचं 29% आरक्षण पूर्वीपासून आहे ते कायम ठेवायचंय, त्यांच्या ताटात कोणाला घुसून द्यायचं नाही. ते आमची तीच मागणी ना. आम्ही काही जरांगेसारखं कोणाच्या तरी ताटातला आम्हाला द्या असं म्हणतच नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला म्हणजे काहीच अवघड नाही आमच्या बाबतीत निर्णय घेण्याचा. तुम्ही म्हणालात की सरकार आमच्यासोबत दुजाभाव करते, एकाला रेड कार्पेट आहे तर आमच्या आंदोलनाला सरकारची पाठ आहे. कशा पद्धतीनं तुम्ही नाराजगी बोलून दाखवली मुख्यमंत्र्यांना? नक्कीच करताय ना. शिष्टमंडळ जर यायला आमच्याकडे 9 दिवस लागत असतील आणि त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची रांग लागते, रेड कार्पेट टाकून त्यांच्याकडे मंत्रिमंडळ लोटांगण घेण्याचं काम करतं. न्यायाधीश लोक सुद्धा त्या माणसाला सर करत असतील तर मग हे त्यांना म्हणजे काय राज्य सरकारचाच कुठतरी त्यांना सपोर्ट असायला असं मला वाटतं. मात्र जरांगे पाटील तर असं म्हणतात की हे जे तुमचं आंदोलन सुरू आहे ते सरकार पुरस्कृत आंदोलन सुरू आहे, मराठा आंदोलनाला कुठंतरी थोप देण्यासाठी. जरांगे नेहमीच हास्यास्पद बोलतात, कारण की जरांगेलाच काहीतरी वाटायला पाहिजे आपण काय बोलतो आणि आपल्या गोष्टीचं हसू नाही झालं पाहिजे. कारण आमचा राज्य सरकारचा काय संबंध आहे? आम्ही गरीब समाजातले आहोत. आमचे कोण मंत्री आहेत? आमच्या मंत्री जे आहेत सरकारमध्ये यांना कोणी विचारायला तयार नाही, यांच्यावर दबाव टाकला जातोय आणि सर्व एका साईडनं झुकलं माप आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला मीडियावाल्याला तर सांगायचीच गरज नाही. मात्र आज तुम्ही निवेदन दिलं शिष्टमंडळाला, काय मागण्या त्या निवेदनात तुमच्या होत्या? आमच्या मागण्या तेच आहेत. 29% आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, तसं आम्हाला लेखी द्यावं. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं. ज्या 54 लाख बोगस कुणबी नोंदी वाटप सुरू वाटल्यात ह्या तात्काळ रद्द झाल्या पाहिजे आणि पुन्हा आमच्यात कुणबी प्रमाणपत्र दिलेच गेले नाही पाहिजे कोणाला. तिसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्यांना कसं आरक्षण दिलंय म्हणजे आणि त्यांना कसं देणार आहेत आणि आमच्या याला कसा धक्का लागणार नाही याचं विश्लेषण करून द्यावं, ही आमची मागणी. त्याच्यामध्ये सर्व आम्ही मागण्या मांडून दिल्यात. मुख्यमंत्र्याची भूमिका जे आहे तुमचा संवाद झाल्यावर आश्वासक वाटतं? असं काही नाही, आता कळल. मुख्यमंत्र्यांशी संवाद माझा पहिलाच झालेला आहे या संदर्भात, कारण की आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत नाहीत आज संध्याकाळी आपल्याला बैठकीतून कळत.